नमस्कार. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे इथे हार्दिक स्वागत. मी प्राध्यापिका सोनवणे श्वेताली. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर. प्रथम सत्रासाठी प्रथम वर्ष वाणिज्य वर्गासाठी विपणनाची मूलतत्वे, विपणन आणि विक्रय कला हा आपल्याला विषय आहे. या विषयामध्ये आपल्याला सर्वप्रथम काय शिकायचे आपण त्याची ओळख करून घेऊया आणि मग आपण आपल्या पहिल्या लेक्चरकडे जाऊया. यामध्ये आपल्याला बाजारपेठ म्हणजे काय, बाजारपेठेचं वर्गीकरण कसं केले जाते, त्या वर्गीकरणासाठी कसल्या गोष्टींचा आधार घेतला जातो, विपणन ही संकल्पना आपल्याला यामध्ये बघायची आहे. विपणन म्हणजे काय, त्यानंतर आपण विपणनाची संकल्पना बघितल्यानंतर त्यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक विपणन म्हणजे काय याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. विपणनाचे महत्त्व काय आहे, विपणनाची कार्य काय आहेत, ह्या कार्यांमध्ये अनेक कार्ये इथे आपण मेन्शन केली आहेत. खरेदी, विक्री, साठा, वाहतूक, जोखीम, एकत्रीकरणे, श्रेणीकरणे, प्रमाणीकरणे, जाहिराते, बांधणीये असे अनेक कार्य आपल्याला इथे अभ्यासायची आहेत. आणि सर्वात शेवटचा पॉईंट यामध्ये आहे विक्री आणि विपणन यातील फरक इथे आपल्याला बघायचा आहे. जो दुसरा चॅप्टर आहे तो म्हणजे आपले बाजारपेठ विभागणी आणि विपणन मिश्र. आता आपण बाजारपेठ आणि बाजारपेठेची संकल्पना पहिल्या चॅप्टरमध्ये बघितली, त्याचे वर्गीकरण कसं केलं जातं तेही बघितलं आणि त्यानुसार आता बाजारपेठेची विभागणी कशी केली जाते ते आपल्याला ह्यामध्ये बघायचे. त्याचे महत्त्व काय, त्याची मर्यादा, आधार याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. तसंच आपण विपणन ही देखील संकल्पना पहिल्या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत. तर त्याचे विपणनाचे मिश्र म्हणजे काय ते आपल्याला सेकंड चॅप्टरमध्ये बघायचं आहे. तिसरा जो चॅप्टर आहे तो म्हणजे आपला उत्पादन मिश्र आणि किंमत मिश्र. उत्पादन मिश्र म्हणजे काय, उत्पादनाची साखळी काय, उत्पादनाचं वर्गीकरण कसं केलं जातं, उत्पादनाचं जीवनचक्र काय, जसं मानवी जीवनचक्र आहे तसं उत्पादनाचं देखील एक जीवनचक्र आहे, त्याचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे उत्पादन व्यवस्थापन बघायचे आहे, त्यातील प्रमुख घटक कोणकोणते आहेत, याचा सगळा अभ्यास आपण उत्पादन मिश्रमध्ये करणार आहोत. ह्या तिसऱ्या चॅप्टरचा जो दुसरा भाग आहे तो म्हणजे काय, किंमत मिश्र. किंमत मिश्र म्हणजे काय, किंमत मिश्राची व्याख्या काय आहे, किंमत ठरवतो आपण जी त्याचा उद्देश काय असतो, त्या किमतीवर परिणाम करणारे घटक कोणकोणते, आपण ज्या किमती ठरवतो त्याच्या काही पद्धती आहेत त्याचासुद्धा आपल्याला अभ्यास इथे करायचा आहे. असा एकूण आपल्याला उत्पादन मिश्र आणि किंमत मिश्र यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर चौथा चॅप्टर जो आहे तो म्हणजे आपला स्थान मिश्र आणि विक्रयवृद्धी मिश्र. स्थान म्हणजे काय, प्लेस, एखादी ठराविक जागा, आणि विक्रय म्हणजे काय, विक्री करणे, वृद्धी म्हणजे वाढ. यामध्ये आपल्या स्थान मिश्रमध्ये काय बघायचं आहे तर त्याची व्याख्या बघायची आहे, स्थान मिश्राचं महत्त्व बघायचं आहे, वितरणाचे प्रकार बघायचे आहेत आपल्याला. त्यामध्ये दोन प्रकार येतात, एक म्हणजे ग्राहक उपयोगी वस्तू आणि दुसरा आहे औद्योगिक वस्तू. वितरणावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत. या चॅप्टरमध्ये दुसरा जो भाग आहे तो म्हणजे विक्रय वृद्धी मिश्र. विक्रय वृद्धी कशी करता येईल, विक्रय वृद्धी मिश्रामध्ये कोणते कोणते घटक असतात, त्यामध्ये वैयक्तिक आहे, वैयक्तिक जनसंपर्क आहे, विक्री आहे, बाजारपेठ मिश्र परिणाम करणारे काही घटक आहे, त्या घटकांचा देखील आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. विक्रय वृद्धी व्हावी यासाठी काही तंत्र इथे वापरली जातात, काही पद्धती आहेत, त्याचा देखील आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला एकूण 4 धड्यांचा इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामधला जो पहिला आहे आपला बाजारपेठ आणि विपणनाची ओळख. आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपल्या हे पहिल्या सत्रातला पहिला हा टॉपिक आपण इथे सुरू करणार आहोत. यामध्ये आपण फक्त आपल्याला एकूण प्रथम सत्रामध्ये किती चॅप्टर्स आहेत, आपल्याला त्यामध्ये काय काय अभ्यास करायचा याची ओळख करून घेतली. धन्यवाद.